नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शेवगाव तालुक्यातील कऱ्हे टाकळी येथील काही शेतकऱ्यांनी जायकवाडी प्रकल्पासाठी आपल्या स्वर्गीय मालकीच्या शेतजमिनी दिल्या असून त्या जमिनींचे मूळ मालकास कसण्याचा अधिकार असताना देखील पैठण येथील खुले कारागृहाचे शेतकी विभागाचे अधिकारी जेलर नागनाथ भानुसे हे शेतकऱ्यांना धमकावून सदर जमिनी ताब्यात घेऊन त्रास देण्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला असून आमच्या स्वमालकीच्या असणाऱ्या शेतजमिनी आम्हाला कसण्यासाठी परत मिळाव्यात यासाठी कऱ्हे टाकळी येथील शेतकरी रामनाथ जाधव व इतर शेतकरी तसेच महिलांनी शेवगावचे तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे. तसेच न्याय न मिळाल्यास येत्या बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी सर्व शेतकरी तहसील कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याने खुले कारागृह प्रशासनानं देखील संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची सर्वत्र मागणी होत आहे. नाव रामनाथ विश्वनाथ जाधव, राहणार कऱ्हे टाकळी. इथे माझी धरणग्रस्त आमच्या वडील पापडीची जमीन आहे. मी 7 महिन्यापासून जमीन कसून खात आहे. मी तिथं ऊस लावला आहे, मी कोबू लावला आहे, मी कांदा लावला आहे, मोटर पाईपलाईन मी स्वतः केली. 7 महिन्यापासून कायद्याने मला काही त्रास दिला नाही किंवा पोलीस प्रशासनाने त्रास दिला नाही. पण ह्या 2 आठवड्यापासून तो नागनाथ भानुसे यांनी फार त्रास देणं चालला. मला मोटर चालू करून नाही दिली, माझा गहू जळायला लागला, माझा ऊस जळून चालला. मी आत्महत्या करतो, मरून जावा वाटतं. मी खर्च केला 13 लाख रुपये माझा खर्च झाला आहे. मला 6 एकर जमीन असून मी 4 एकर जमीन वहीत केली नाही. आणि हे म्हणतात तुमच्यावर गुन्हा दाखल करू, तुम्ही बाहेरच्या बाया आणतात. आमच्या स्वतः नवरा बायको आम्ही वावरात घेऊन येतो, याजानी पैसा काढून आम्हाला त्यांनी पहिल्या सुरुवात जर जमीन दिली नसती तर आमचा एवढा खर्च झाला नसता. मी ऊसतोड कामगार माणूस आहे. माझ्या स्वतः आता ट्रॅक्टरसुद्धा मी वावरात आणलं नाही आणि याने मला याजानी पैसा काढून घालायला लावला. आणि आज माझ्यावर म्हणते तुम्ही सरकारी कामामध्ये अडथळा आणतात. मला न्याय द्यावा साहेबांनी. माझी पाईपलाईन 2 पाईपलाईन मी केल्यात. मी सगळा खर्च करून बसलोय. माझा मुलगा शेती करतोय. मी इथं रात्र दिवस मला राहूसुद्धा वाटणार, भेऊ वाटतं. माझा माल जळून चालला. यांनी मला तात्काळ न्याय द्यावा. मी उपोषणाला बसणार आहे तहसील पुढं. माझं नाव पांडुरंग जनार्दन उरलुळे. माझ्या आजोबाची जमीन कऱ्हे टाकळी ह्या खुल्या कराराच्या कऱ्हे टाकळी इथं जमीन माझ्या आजोबाची जमीन 18-20 एकर गट नंबरची जमीन, 18-19 एकरची गट नंबर जमीन. भानुसे साहेब येऊन हे आम्हाला धमकी देतात. माझी बाजरी गुडघीत कली असताना आम्ही मोटर पाईपलाईन करून आणि आम्हाला ही एकही गुंठा जमीन नाही. 1 गुंठा जमीन नसताना सुद्धा जर आमच्या असा अन्याय जर होत असला या भानुसे साहेबाचा तर त्याचं करायचं काय? आम्हाला न्याय द्या साहेब तुम्ही. भानुसे साहेब हे हमेशा येऊन आज आमच्या जमिनीत येऊन येईनी माझी गुडघीत कली बाजरी असून येईनी बाजरी रोटा हाणून येईनी स्वतः येऊन रोटा हाणून आणि पुन्हा येऊन भानुसे साहेब आतमध्ये खुर्च्या टाकून वावरात येऊन बसून येऊन आम्हाला धमकी देतात. तुम्ही कागद आणा तेव्हा तुम्ही आतमध्ये या, नाही तर येऊ नका म्हणतात. आम्ही कोणता कागद आहे? आमचा 7/12 आहे, 8 आहे, उतार आहे, आमच्या आजोबाचं नाव आहे. याच्यापेक्षा काय पुरावा पाहिजे म्हणायचं? त्याच्यापासून आमच्या जीवाला धोका पण आहे की येऊन आम्हाला जर आमच्या शेतात जर येऊन खुर्च्या टाकून जर हे लोक जर आम्हाला जर भानुसे साहेब जर येऊन हे करीत असले, धमक्या देत असल्या तर आम्ही काय करायचं बरं? करून आम्हाला पहिल्यांदा जर नसतं दिलं तर आम्ही याजानी पैसे काढून आम्हाला गुंठा जमीन नसून मी फार अपंग आहे. माझ्या पण अपंग असून माझ्याकडे सर्टिफिकेट सुद्धा आहे. प्रतिनिधी इसाक शेख, DNA मराठी,